नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती 2026 जी एकूण 128 प्लस जागेकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. कारण की त्याचं जे अपडेट आलेलं आहे, एवढ्या पद आयसीडीएस विभागांतर्गत नियमित पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. 23 वर्षानंतर ही आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे. तर जी सरळ सेवेची अंगणवाडी सुपरवायझरची परीक्षा होणार आहे, ती जाहिरात कधी येणार आहे, त्याचा अभ्यासक्रम, त्याची पात्रता, त्याची वयोमर्यादा, त्याचे वेतन किती असेल, परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, परीक्षेची जाहिरात आल्यानंतर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही जाहिरातीनंतर एक्झाम कधी असणार आहे, म्हणजे आपल्याला किती वेळ मिळणार आहे या ठिकाणी अभ्यासाकरिता, हे जे प्रश्न आहेत सगळे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिली जाणार आहेत. त्याकरिता आपण सर्वांनी विनंती आहे, सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, मधनं कुणीही स्किप करणार नाही. त्याच्या अगोदर आपल्याकडे आज शेवटचा दिवस आहे अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवेकरिता ज्या शेवटच्या वर्षामध्ये महिला उमेदवार आहेत पदवीच्या किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, यांच्याकरिता एक महाराष्ट्र सरकारमार्फत सरकारी नोकरीची सुवर्ण संधी प्राप्त करून दिली जाणार आहे. तर याकरिता आपण महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऑफर ठेवलेली होती. आज त्याचा शेवटचा दिवस आहे. अगदी कमी म्हणजे 1499 रुपयामध्ये त्याची बॅचची फी आहे. 1 वर्षाकरिता तुम्हाला व्हॅलिडिटी या ठिकाणी दिली जाणार आहे. तर यामध्ये काय दिलं जाणार आहे, बॅचच्या वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज एमसीक्यू, पीवायक्यू म्हणजे सोमवार ते शुक्रवार जे लेक्चर घेणार आहे, जे टॉपिक होणार आहे त्याच्यावरचे दर शनिवारला प्रत्येक विषयाचे एमसीक्यू आणि पीवायक्यू. दर महिन्याला झूम मीटिंग, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाणार आहे. 100% आउटपुट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स, ईबुक मध्ये न देता ईबुक तर अवेलेबल असणार आहे, परंतु आपण पीडीएफ नोट्स तुम्हाला सर्व विषयाच्या देणार आहोत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही झेरॉक्स सुद्धा काढू शकता. ओके, तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे, किंवा दुसरा अल्टरनेट नंबर आहे 9823435060. अगदी सोपे नंबर आहे, तुमच्या लक्षात राहील आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह सुद्धा करून ठेवायचे आहे. सेव्ह याच्यासाठी करायचं आहे अकॅडमीच्या नावाने की तुम्हाला स्टेटस दिसल्यानंतर जे अपडेट आहे ते आपण नेहमी ठेवत असतो, तुम्हाला नक्की एक्झाम रिलेटेड सगळी माहिती मिळणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या व्हिडिओमध्ये जाहिरात कधी येणार आहे तर मी प्रत्येक वेळा सांगितलेलं आहे. याच्या अगोदर तुम्हाला दाखवणार आहे महत्वाची बाब की या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत महिला आणि बालविकास विभागाचा तब्बल 23 वर्षानंतर सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे. तर यामध्ये त्यांनी अंगणवाडी सुपरवायझर असेल, सरळ सेवा अंतर्गतची वेगळी जाहिरात असेल, किंवा महिला बालविकास अधिकारी सीडीपीओची असेल, तसेच मानधनामध्ये वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे तुमच्या सॅलरीमध्ये. तर या ठिकाणी बघू शकता आपण एकात्मिक बालविकास सेवा योजना, नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, द चिल्ड्रन एड सोसायटी क्षेत्रीय कार्यालयातील सर्व पदांचा आढावा घेऊन माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महिला आणि बालविकास विभागातील 9248 पदांपैकी 744 पदे रद्द करून उर्वरित 8504 पदांमध्ये 165 वाढीव पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. करून विभागाचे एकूण 8669 नियमित पदे व 2843 बाह्य यंत्रणेद्वारे भरावीची पदे मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. ओके, अंगणवाडी सुपरवायझर, त्यासोबत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांची सुद्धा पदे मंजूर केलेली आहेत. तर हे सगळं आताच हे अपडेट तुम्हाला दाखवण्यामागचं प्रयोजन काय आहे, तर कधीचा आहे हा जी आर आलेला आहे तो 10 एप्रिल 2026 चा आहे. ओके, तर लवकरच म्हणजेच कधी तर जूनच्या एंड किंवा जुलै पर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर जाहिरात आल्यानंतर आपल्याला किती वेळ मिळणार आहे, ते 1 महिन्याचा कालावधी फॉर्म भरण्याकरिता असणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरू शकता आपण. त्यानंतर 3 महिन्यानंतर तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. म्हणजे जर आता जून मध्ये जाहिरात आली तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, तुमच्या साधारणतः ऑक्टोबर मध्ये एक्झाम होईल. तिथनं पुढे डिसेंबर पर्यंत निकाल आणि तेव्हा तुमचं जॉईनिंग सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा लगेचच या एक्झामचे, कारण एकच एक्झाम असते आणि तुमचं डायरेक्ट सिलेक्शन असतं. तर याची जी पात्रता आहे ती कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेल्या महिला उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. ही सरळ सेवेची एक्झाम आहे. परत एकदा मी देतोय, सरळ सेवा म्हणजे ज्या फ्रेशर उमेदवार आहेत
याला अनुभवाची गरज नाही. इथं परत एकदा लिहून देतोय, अनुभवाची गरज नाही, कोणताही अनुभव आवश्यक नाही. फक्त तुम्हाला एकमेव काय असणं गरजेचं आहे, तर पदवी उत्तीर्ण किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असाल, एप्रिल आता एक्झाम तुमची असेल, या एंडला तुमचा निकाल लगेच लागणार आहे, तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता. ओके, वयोमर्यादा आहे ओपन करिता 38 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल. शेवटच्या वर्षामध्ये असाल, बघा जाहिरात आली तुमचं आता जुलैमध्ये जाहिरात आली, जुलैमध्ये तुम्हाला कंप्लीट होत आहे 38, तर तुम्ही शेवटच्या दिवशी जरी फॉर्म भरला तरी वय संपलं तरी तुम्हाला फॉर्म म्हणजे एक्झाम देता येते, सिलेक्शन तुमचं होतं, तुम्हाला कोणतीही अडचण या ठिकाणी उद्भवणार नाही. तसंच कॅटेगरीमध्ये 43 वर्ष चालू आहे, शेवटचं वर्ष आहे माझं. मी आता माझं आता जुलैमध्ये कंप्लीट होत आहे आणि लगेच जाहिरात येणार आलेली आहे, फॉर्म भरू शकते का? यस, तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. कोणतेही अडचण या ठिकाणी कॅटेगरीमध्ये सुद्धा येणार नाही. शेवटच्या वर्षामध्ये सांगत आहे, ज्यांचा आता लास्ट इयर आहे त्यांच्याकरिता. ओके, कारण की प्रत्येक ठिकाणी हा नियम लागू होतो, एमपीएससी असेल किंवा तुमची सर्व सेवा परीक्षा असेल. त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू असाल, अनाथ प्रवर्ग यांच्याकरिता 45 आहे. माजी सैनिक असाल तर 55 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. आणि ही परीक्षा फक्त महिला उमेदवारांकरिता आहे. अंगणवाडी सुपरवायझर S13 काय आहे याचा स्केल पे स्केल किती आहे? S13 म्हणजे स्टार्टिंग तुमचं 45 ते 46,000 सॅलरी आणि लास्टची सॅलरी आहे 1,22,000 जुन्या वेतन आयोगानुसार. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर तुम्हाला तर यामध्ये भरमसाठ वाढ सुद्धा होणार आहे. ओके, आता बऱ्याच पहिला उमेदवार आहे की असं वाट बघताय जाहिरात आल्यानंतर आपण अभ्यास करूया. विषय तुम्हाला एकदा समजून घ्या, त्याचा डेप्थ समजून घ्या, किती व्हास्ट सिलेबस आहे आणि 3 ते 4 महिन्यामध्ये जाहिरात आल्यानंतर परीक्षा क्रॅक करणं मुश्किल आहे, अशक्य आहे. तुम्हाला आतापासूनच अभ्यास करायचा आहे, कारण की हा एक बघा महत्वाचं विधान आहे की शांततेच्या काळामध्ये जर तुम्ही जास्त घाम गाळला तर तुम्हाला युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. तर तसंच आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा ती बाब महत्वाची आहे की तुम्हाला हा शांततेचा काळ आहे, 2-3 महिन्याच्या जाहिरातीच्या पूर्वीचा तुम्ही जर आतापासून योग्य मार्गदर्शन घेतलं, आतापासून अभ्यास केला, तर तुम्हाला परीक्षेच्या अगोदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर फक्त पेपर सॉल्व्ह करायचे आहेत, रिव्हिजन करायचं आहे, डेमो पेपर, मॅरेथॉन लेक्चर अटेंड करता येतील. नाहीतर तुमचं जाहिरात आल्यानंतर फक्त अभ्यास करायला तुम्हाला वेळ मिळेल, बाकी गोष्टी करता येणार नाही, त्यामुळे तुमचा स्कोर कमी येऊ शकतो. तर याचा जो सिलेबस आहे अभ्यासक्रम, मराठी व्याकरण 10 प्रश्न 20 गुण आहेत सरळ सेवेला. त्यानंतर इंग्लिश ग्रामरचे 10 प्रश्न 20 गुण, म्हणजे ग्रामर प्लस व्होकॅब असतो, शब्दसंग्रह. सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना असेल. एकदम बेसिक सिलेबस, खूप सोपा सिलेबस आहे. एमपीएससी सारखा नाहीये मित्रांनो, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका. चालू घडामोडी खूप सोपे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि वन लाईनर विचारले जातात. ओके, गणित बुद्धिमत्ता, गणित ज्यांचा अवघड आहे त्यांनी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही. 20 पैकी 15-16 प्रश्न बुद्धिमत्तेवरती येतात, रिझनिंग, आणि 4-5 प्रश्न फक्त मॅथ्सचे असतात. 20 प्रश्न 40 गुण. त्यानंतर सगळ्यात सोपा तुमचा जो तांत्रिक घटक आहे आयसीडीएस व पोषण अभियान, याचे 30 प्रश्न आहेत आणि 60 गुण तुम्हाला मिळून दिले जाणार आहेत. त्यासोबतच कम्प्युटर एकदम बेसिक. ओके, इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, हे तुम्हाला 10 प्रश्न 20 गुणांकरिता कम्प्युटरचे प्रकार, एकदम बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी विचारली जाणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, जे तुमचे 2025 मध्ये 102 पदांची जाहिरात आलेली होती, एक्झाम सुद्धा झालेली आहे. तर त्या परीक्षेचे सर्व पेपर, सगळ्या शिफ्टचे पेपर आपण अनालिसिस करून घेणार आहोत पीवायक्यू स्वरूपामध्ये. ओके, प्रत्येक विषयाचे पीवायक्यू या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत. तुमचे लेक्चर सुद्धा या ठिकाणी घेतले जाणार आहेत. तर तुम्हाला सांगण्यामागे एकमेव उद्देश आहे की तुम्ही आतापासून अभ्यास करा, कारण की गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ही. परत अशी अपॉर्च्युनिटी येणार नाही, किंवा आपण आपलं वय सुद्धा होतं आणि ही जी सुरुवात आहे आत्ताच सुरुवात करा, कारण की परीक्षा आल्यानंतर तुमच्याकडून अभ्यास अशक्य आहे. एवढं काही सारं वाचायचं आहे. आपण त्याच्या नोट्स, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की ह्या बघा, इथं सुद्धा त्यांनी ट्विट केलेलं आहे महाराष्ट्र शासनामार्फत की तब्बल 23 वर्षानंतर 8,669 पदे नियमित पदे भरली जाणार आहेत. आयसीडीएस विभागांतर्गत अंगणवाडी सुपरवायझर, सरळ सेवा असेल किंवा इतर परीक्षेचे असतील, तर त्याच्याकरिता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मेगा ऑफर ठेवली होती. तिची शेवटचा दिनांक आहे आज संध्याकाळपर्यंत. तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तुम्हाला 1 इयर व्हॅलिडिटी या ठिकाणी 1499 रुपयामध्ये दिली जाणार आहे. यामध्ये विथ पीडीएफ नोट्स, झेरॉक्स करण्याकरिता ऑल सब्जेक्ट, कोणतेही बुक घेण्याची आवश्यकता नाही. तर यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे, महिला बाल विकास भरती असेल तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. त्यानंतर उद्यापासून फी वाढणार आहे आणि व्हॅलिडिटी सुद्धा कमी होणार आहे.
ओके, तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच अपडेट तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येणार आहेत. तसेच आपल्याला जर ऍप मधनं बॅच जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, तिथं सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. ओके, आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या लिंकवर ओपन करायचे आहे, तिथे रिक्वेस्ट सेंड करायची, तिकडे अप्रूव्ह केली जाईल किंवा डायरेक्ट तुम्हाला जॉईन सुद्धा होता येणार आहे. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट सर्वांना. चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, काही महिलांना सुट्ट्या सुद्धा असतात, ज्या नोकरीला आहेत, तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग करा. नक्की तुम्हाला यश या ठिकाणी मिळणार आहे. ओके, थँक्यू.